नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट 15 मिनिटात तयार होणारा ज्वारी बाजरी मुरमुरा चिवडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. ज्वारी बाजरी मुरमुरे बाजारात अवेलेबल असतातच, म्हणून अशा प्रकारे तुम्ही अगदी आयत्या वेळी हा चिवडा बनवून स्टोअर करून ठेवू शकता. अगदी 1 महिनाभर हा चिवडा आरामात टिकतो. शिवाय खायला तर अप्रतिम असा लागतो आणि हेल्दी आहे. ज्वारी बाजरी किती हेल्दी आहे हे मी सांगण्याची गरज नाही आहे. तेव्हा अशा प्रकारे तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता किंवा लहान मुलांची भूक लागते मधल्या वेळेस, तेव्हा अशा प्रकारे ज्वार बाजरा चिवडा घरच्या घरी बनवून त्यांना देऊ शकता. अगदी हेल्दी हा चिवडा आहे. फक्त 5 ते 6 चमचे तेलामध्ये हा चिवडा तयार होतो. शिवाय खायला तर अप्रतिम असा लागतो. इथे दाखवल्याप्रमाणे जर चिवडा बनवला अगदी हलवाई स्टाईल आणि मार्केटसारखा चिवडा तयार होतो. रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण चिवडा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा आपण इथे चाट मसाला घेतला आहे, पाव चमचा गरम मसाला आणि 1 मोठा चमचा धणेपूड घेतली आहे. आता हे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात घातल्यावर लगेचच चवीनुसार मीठ घालूया आणि त्याबरोबरच 2 मोठे चमचे इथे मी साखरही घेतली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी व्यवस्थितपणे फिरवून घेऊया, म्हणजे आपला चिवडा मसाला पूर्णपणे तयार होईल. पाहू शकता चिवडा मसाला आपण अशा प्रकारे तयार करून घेतला आहे. लगेचच आपण तो एका बाउलमध्ये काढून घेऊया. परफेक्ट चिवडा मसाला तयार झाला आहे. आता हा चिवडा मसाला आपण बाजूला ठेवूया आणि चिवडा लगेचच बनवायला सुरुवात करूया. ज्वारी बाजरी कुरमुरा बनवण्यासाठी इथे मी दोन्ही प्रकारचे ज्वारी आणि बाजरीचे कुरमुरे घेतले आहेत. ते आपण लगेचच भाजून घेणार आहोत. हे कुरमुरे मार्केटमध्ये अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. अशा प्रकारे कुरमुरे घरात आणून ठेवल्यावर तुम्ही हवे तेव्हा त्याचा चिवडा बनवून घेऊ शकता किंवा कोणतेही पदार्थ या कुरमुऱ्यापासून बनवू शकता. आता दोन्ही जिन्नस आपण एका परातीत घेतल्यावर एकजीव करून घेतल्यावर आता ते भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर त्यामध्ये अर्धे अर्धे करून दोन्ही बॅचेसमध्ये आपण हे कुरमुरे भाजून घेणार आहोत. गॅस मंदच करायचा आहे आणि कुरमुरे अगदी तळाशी करपणार नाही आणि चिकटणार नाही याची काळजी घेऊन अशा प्रकारे सतत ढवळून भाजून घ्यायचे आहे. कुरमुरे साधारणतः 4 ते 5 मिनटे कुरकुरीतपणा येईस्तोवर आणि अगदी त्याचा सुवास येईस्तोवर भाजून घ्यायचे आहेत. गॅस मंदच ठेवायचा आहे, ही सर्वात महत्त्वाची टीप आहे, नाहीतर कुरमुरे तळाशी करपण्याची शक्यता असते. अशा प्रकारे सतत ढवळून कुरमुरे भाजून घेतल्यावर साधारणतः 4 ते 5 मिनटानंतर पाहू शकता कुरमुरे अगदी व्यवस्थितपणे भाजले गेले आहेत आणि कुरकुरीतही झाले आहेत. लगेचच ते आपण एका परातीत काढून घेऊया. याचप्रमाणे आपण दुसऱ्या बॅचमध्ये कुरमुरे अशाच प्रकारे साधारणतः 4 ते 5 मिनटे सतत ढवळून व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत. पाहू शकता दोन्ही बॅचेस अगदी व्यवस्थितपणे मी कुरमुऱ्याच्या भाजून घेतल्या आहेत. आता कुरमुरे बाजूला ठेवूया आणि लगेचच बाकीचे जिन्नस तेलामध्ये भाजून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आपण 1 मोठा चमचा तेल घालूया. तेल थोडेसे गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालूया. शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच सतत ढवळून शेंगदाणे अगदी कुरकुरीतपणा येईस्तोवर सतत ढवळून भाजून घेऊया, म्हणजे ते एकसारखे भाजले जातात आणि आतपर्यंत भाजले जातात. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. साधारणतः 2 ते 3 मिनटानंतर पाहू शकता शेंगदाण्याचा रंग बदलला आहे आणि शेंगदाणे कुरकुरीतही झाले आहेत. लगेचच ते आपण एका परातीत काढून घेऊया आणि बाजूला ठेवूया. त्यानंतर आपण पुन्हा त्याच कढईत साधारणतः 1 छोटा चमचा तेल घालूया आणि त्याबरोबरच अर्धी वाटी आपण इथे मनुका घालूया आणि अगदी मनुका एकसारख्या फुलेस्तोवर गॅस बंद करूनच व्यवस्थित परतून घेऊया.
मनुका अगदी व्यवस्थित फुलल्या पाहिजेत. पाहू शकता मनुकाही अगदी व्यवस्थित फुलल्या आहेत. त्याही आपण त्याच शेंगदाण्याच्या प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आपण 2 छोटे चमचे तेल घालूया. आता तेल थोडेसे गरम करून घेतल्यावर लगेचच आपण कढीपत्त्याची पाने घालूया. कढीपत्ता स्वच्छ धुवून नंतर फॅनखाली सुकवून मी घेतला आहे. आता कढीपत्ता अशा प्रकारे तेलात घातल्यावर अगदी हलक्या हाताने भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता तेलात उडत असतो म्हणून अशा प्रकारे गॅस मीडियम ठेवून सतत ढवळून एकसारखा भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता कढीपत्ताही अगदी व्यवस्थित तळला गेला आहे आणि अगदी क्रंची असा झाला आहे. लगेचच तो आपण एका वाटीत काढून घेऊया आणि बाजूला ठेवूया. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे तळून घेतल्यावर जे आपण शेंगदाणे आणि मनुका तळून घेतल्या होत्या त्या थोड्याशा गरम आहेत. लगेचच त्या गरम असतानाच त्यावर जो आपण चिवडा मसाला तयार करून घेतला होता तो अशा प्रकारे छोटे 2 ते 3 चमचे त्यावर घालूया. म्हणजे मसाल्यांची पुरेपूर चव जे आपण तळून घेतलेले जिन्नस आहेत त्यामध्ये जाईल. म्हणून अशा प्रकारे मसाला अगदी व्यवस्थित त्यावर भुरभुरल्यावर अगदी चमच्याने व्यवस्थितपणे एकसारखा लावून घ्यायचा आहे. मसाले अशा प्रकारे गरम तळलेल्या मिश्रणात घातल्यावर लगेचच कोट होतात. पाहू शकता मसाले अगदी व्यवस्थितपणे शेंगदाण्याला आणि मनुकांना कोट झाले आहेत. आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आपण एक छोटा चमचा तेल घालूया आणि तेल व्यवस्थितपणे गरम करून घेऊया. तेल गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी, त्याबरोबरच एक छोटा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालूया आणि फोडणी व्यवस्थितपणे तडतडू देऊया. साधारणतः अर्धा मिनिटभर फोडणी अगदी व्यवस्थितपणे तडतडून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये जो आपण चिवडा मसाला तयार करून घेतला आहे तो घालूया आणि अगदी तेलात व्यवस्थितपणे परतून घेऊया. त्यानंतर पाहू शकता फोडणी अगदी व्यवस्थित झाली आहे. आता मसाले व्यवस्थितपणे तेलामध्ये एकजीव करून घेतल्यावर जे आपण कुरमुरे व्यवस्थितपणे भाजून घेतले होते ते त्यामध्ये थोडे थोडे करून घालूया आणि फोडणीमध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. आता ही कढई फारच लहान आहे म्हणून मी ते लगेचच कुरमुरे एका परातीत मोठ्या काढून घेतले आहे. आता मसाले अशा प्रकारे हातानेच त्याबरोबर कुरमुऱ्याला व्यवस्थितपणे लावून घेऊया. म्हणजे एकसारखा मसाला संपूर्ण जे आपण कुरमुरे भाजून घेतले आहेत त्यावरती लागेल. पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मी अगदी एकजीव करून घेतले आहेत. आता जे आपण शेंगदाणे आणि मनुका मसाल्यामध्ये कोट करून घेतल्या होत्या ते लगेचच आपण कुरमुऱ्यामध्ये घालूया आणि अगदी हलक्या हाताने स्पॅच्युलाच्या साहाय्याने एकजीव करून घेऊया. पाहू शकता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतले आहेत. लगेचच त्यामध्ये जी कढीपत्त्याची पाने आपण तळून घेतली होती तीही घालूया. त्यातील अर्धी पाने मी नंतर गार्निशिंगसाठी वापरणार आहे ती आपण बाजूला ठेवूया. पाहू शकता परफेक्ट असा ज्वार बाजरा मुरमुरा चिवडा तयार झाला आहे. अशा प्रकारे अगदी तुम्ही हलक्या हाताने सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर हा चिवडा थोडासा कोमट आहे. पूर्णपणे थंड करून घेतल्यावरच एअरटाईट अशा कंटेनरमध्ये भरून ठेवायचा आहे. म्हणजे महिनेच काय 2 महिनेही अगदी तसाच्या तसा कुरकुरीत राहतो. अगदी झटपट तर तयार होतोच शिवाय त्याची चवही बदलत नाही. अशा प्रकारे तुम्ही ज्वार बाजरा कुरमुरा चिवडा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही चिवडा बनवला तर अगदी परफेक्ट असा तयार होईल. शिवाय हा चिवडा पूर्णपणे थंड करून घेतल्यावरच अशा प्रकारे अगदी काचेच्या किंवा एअरटाईट कंटेनर असेल त्याच्यामध्ये भरून ठेवायचा आहे. हा अशा प्रकारे चिवडा तुम्ही डाएट ज्यांना करायचं असेल त्यांनी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता किंवा ज्यांना चटपटीत खायची आहे पण तेलकट तुपकट खायची नाही त्यांच्यासाठी हा चिवडा उत्तम पर्याय आहे. अशा प्रकारे हेल्दी ज्वार बाजरा मुरमुरा चिवडा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच चटपटीत हेल्दी आणि साध्या सोप्या रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.